पंढरीचे पंढरीची पंढरीची वारी आहे माझी पंढरीची वारी आहे माझी पंढरीची वारी आहे पंढरीची वारी आहे
पंढरीची वारी पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गाईन हरणीशी मुक्ती नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन एकादशी गाईन हरणीशी मुक्ती विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रेः समागैतदिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता केला अभंग 3 चरणांचा आहे आणि ज्या निमित्ताने हा अभंग निवडलाय त्या निमित्ताला धरून आहे ठीक आहे. आज आपण या ठिकाणी चिंचोली काळजात टाकळी नवसरवाडी पाटेवाडी आहे का नाही सरबडो गुरसोळी ह्याच्यात सगळे गावकरी एकत्र आलो आणि या वारीमध्ये आपण कुठं चाललेलो आहोत पंढरपूरला चाललेलो आहोत. मग या वारीमध्ये वारकरी म्हणून चालत असताना काय काय नियम पाळले पाहिजेत हे या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अभंग 3 चरणाचा आहे, सहज सोपा आहे पण तो माझ्यासाठी लागू होत नाही. आता वारीचं महत्व सांगण्यासाठी वारी अगोदर काय करावी लागेल अनुभवावी लागेल. आता अनुभव नाही अंगा आणि बळच या जगात सांगत असे असं झालं हे का नाही. आता मुळात मीच तुमच्या बरोबर चालत नाहीये पण आज नामदेव महाराजांचा फोन आला की महाराज तुम्हाला कीर्तनाला यावं लागेल आणि बारामतीवरून मी आज धावपळीने तुमच्या पर्यंत आलोय.